एक श्रीमंत महिला होती, भरपूर पैसा तिच्याकडे होता आणि तिच्याकडे बरेच लोक कामसुद्धा करायचे, मोठमोठ्या गाड्या होत्या आणि मग याच माध्यमातून तिचं मन एका तरुणावर आलेलं होतं आणि तिनं त्याला उचलायचं ठरवलं, त्याला किडनॅप करायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे संध्याकाळ झाल्यानंतर तो तरुण कुठं जातो कुठून येतो याचा शोध तिनं घेतला आणि त्याची गाडी मध्यरात्री एका ठिकाणी वाटेमध्ये अडवून त्या तरुणाला किडनॅप केलं आणि किडनॅप करून स्वतःच्या गाडीमध्ये टाकलं। स्वतःच्या गाडीमध्ये टाकून ती श्रीमंत महिला त्या तरुणाला तिच्या बंगल्यावर घेऊन गेली आणि दारू पिऊन रात्रभर त्याच्यासोबत नको ते कृत्य केलं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे हैदराबाद मधील जे उप्पल पोलीस स्टेशन आहे त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेलं। आता या परिसरामध्ये राहणारी एक महिला आहे आणि तिचं नाव आहे भोगीरेड्डी तृष्णा। भोगीरेड्डी तृष्णा ही एक श्रीमंत महिला आहे, बिझनेसमन आहे आणि ती एक कंपनीसुद्धा चालवते। मग आता श्रीमंत आहे, पैसा भरपूर आहे, गाड्या आहेत, घोड्या आहेत, बंगला आहे, पण मात्र ती एकटी राहत होती आणि तिला तिच्या लग्नासाठी एक आयुष्याचा जोडीदार हवा होता। म्हणून तिनं भारत मॅट्रिमोनिया साईटवर रजिस्ट्रेशनसुद्धा केलं होतं आणि ती तिच्या आवडीचा तिच्या लेवलचा साथीदार जोडीदार मॅट्रिमोनिया साईटवर शोधत होती, पण मात्र तिला पाहिजे तसा नवरदेव पाहिजे तसा नवरा मिळत नव्हता। अनेक दिवस शोधल्यानंतर तिला पाहिजे तसा तरुण मिळाला आणि त्या तरुणाचं नाव होतं चैतन्य। चैतन्य हा तरुण त्या मॅट्रिमोनिया साईटवर त्यानं त्याचं नाव गाव सगळं काही पत्ता व्यवस्थित टाकलेला होता, पण मात्र या चैतन्याने जो फोटो होता तो फोटो त्याचा नव्हता टाकला, तर तो एका TV अँकर जो आहे त्या TV अँकरचा फोटो त्यानं त्याच्या जागेवर लावलेला होता आणि त्या TV अँकरचं नाव होतं प्रणव शिस्ता। आता प्रणव शिस्ताचा फोटो चैतन्यानं त्याच्या अकाउंटला म्हणजे त्याच्या प्रोफाईलला लावला आणि समोरच्या व्यक्तीला वाटायचा की हाच चैतन्य आहे, म्हणून ती जी तृष्णा आहे ती तृष्णा या चैतन्याच्या प्रेमात पडली आणि प्रेमात पडल्यानंतर याच्यासोबत गोड गोड बोलू लागली आणि प्रेमाच्या गप्पा करू लागली। पण मात्र या दोघांची ओळख तिथं झाल्यानंतर जेव्हा चैतन्याने या तृष्णाला भेटायला बोलवलं तेव्हा मात्र त्याचं पितळ उघडं पडलं। आता पितळ उघडं पडलं की यानं फोटो लावलाय दुसऱ्याचा आणि हा आहे दुसरा, म्हणून या दोघांमध्ये वाद झाला आणि ती त्याला सोडून तिथून निघून आली। पण मात्र या तृष्णाला जे प्रेम झालं होतं ते प्रणववरती झालं होतं आणि आता ते प्रेम आता कमी होत नव्हतं, म्हणून हिनं थेट त्या प्रणवसोबत संपर्क साधला आणि प्रणवसोबत संपर्क साधून त्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला की भारत मॅट्रिमोनिया साईटवर तुझ्या नावाने एक तरुण फोटो वापरतोय आणि लोकांना जाळ्यात अडकवतोय। आता त्यानं या दोघांनी मिळून जवळचं जे पोलीस स्टेशन होतं सायबर क्राईममध्ये जाऊन या दोघांनी त्या चैतन्यविरोधात तक्रार दाखल केली, गुन्हा दाखल केला। पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला, त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू होती आणि या दोघांची इकडं अगदी चांगल्या पद्धतीनं ओळखसुद्धा झालेली होती, प्रणवची आणि तृष्णाची। आता या दोघांची ओळख झाल्यानंतर तृष्णाला प्रणव हा जीवापाड आवडू लागला, कारण की तो सॉफ्टवेअर इंजिनियर तर होताच, पण मात्र तो एका TV चॅनलला अँकरिंगचं कामसुद्धा करायचा आणि दिसायलासुद्धा अतिशय सुंदर होता। मग या महिलेनं त्याला मिळवण्यासाठी त्याला फोनवर जास्तीत जास्त बोलायची, व्हिडिओ कॉल करायची आणि त्याला आपल्या संपर्कात कसं घेता येईल हे पाहायची, पण मात्र त्याच्या मनामध्ये तशा पद्धतीनं काहीही नव्हतं, तो हिला भेटण्यासाठी तेवढा वेळ देत नव्हता। मग एक दिवस हिनं त्याला किडनॅप करायचं ठरवलं आणि तिचे जे साथीदार आहेत 4 या साथीदारांना तिने बोलवलं, कारण की हिनं त्या प्रणवच्या गाडीमध्ये GPS ट्रॅकरसुद्धा लावलं होतं आणि GPS ट्रॅकर लावण्यामागचा उद्देश केवळ हाच होता की तो कुठं जातोय, काय करतोय याची सगळी माहिती तिला मिळायला हवी होती, म्हणून हिनं ट्रॅकर लावला आणि त्याचा शोध घेत होती। मग एक दिवस ती सुमसान रस्त्यावरून जातो याची माहिती तिला
मिळाली आणि हिनं 4 साथीदारांसह त्याची गाडी रात्री संध्याकाळी रस्त्यामध्ये अडवली आणि तिनं त्याच्या गाडीमध्ये टाकलं स्वतःच्या आणि ती महिला त्या तरुणाला घेऊन प्रौढाला घेऊन तिच्या घराकडे निघाली। आता घराकडे गेल्यानंतर तिनं त्याला घरी नेलं। घरामध्ये तिचे साथीदार होते, त्या साथीदारांच्या मदतीनं त्याला त्या ठिकाणी बांधून टाकलं आणि जे साथीदार होते अन्य त्यांना तिथून जायला सांगितलं। या महिलेनं त्याच्यासमोर तिथं दारू पिली, त्याचे कपडे काढले आणि त्याच्यासोबत कृत्य करण्याचा प्रयत्न केला, पण मात्र त्यानं जोरदार त्या गोष्टीला विरोध केला म्हणून हिनं त्याला मारहाण चालू केली, बेदम मारहाण त्याला त्या ठिकाणी केली। आणि मग दुसऱ्या दिवशी 11 तारखेला म्हणजे 10 फेब्रुवारीला त्या तरुणीनं तृष्णानं त्याला उचललेलं होतं, किडनॅप केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी 11 फेब्रुवारीला त्याला कसाबसा तो त्या ठिकाणावर निसटला आणि त्यानं लगेचच जे हैदराबादचं अप्पल पोलीस स्टेशन आहे ते पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। आता पोलिसांनी गांभीर्यानं या प्रकरणाची दखल घेतली आणि ती बिझनेसवूमन महिला होती तृष्णा नावाची, तिला पोलिसांनी ताब्यात घेतलं। तिच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। पण जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत, एकीकडं महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढत चाललंय, तर एकीकडं पुरुषांवर सुद्धा कशा पद्धतीनं होत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।